माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, BMCची वॅकन्सी आलेली आहे नवी मुंबई, आपण पाहू शकतात। यामध्ये 11 वेगवेगळे संवर्ग आहेत, गट क चे पद आहेत आणि वेतन स्तर 15 ते S13 पर्यंत आहे। चांगले वेतन श्रेणी आहे आणि अशा भरायची एकूण खूप सारी पदं आहेत, पण त्यातली आपण मेन पदं बघू ज्याची वॅकन्सी सर्वाधिक आहे। पण तुम्हाला तुमच्या फील्डनुसार इथे तुम्ही अप्लाय करू शकता, तुमच्या फील्डनुसार पण देखील खूप जागा आलेल्या आहेत। तर आपण वन बाय वन सुरू करूया। तर आपण सर्वप्रथम बघूया इथे अप्लाय कसं करायचं। तुम्हाला www.nmc.gov.in वर जायचं आहे आणि तिथे तुम्ही यासाठी आवेदन करू शकता। कालावधी आहे 28 मार्च 2025 पासून ते 11 मे 2025 पर्यंत, म्हणजे खूप दिवसाचा कालावधी आहे तुमच्याकडे मित्रांनो। आणि 620 पदं आहेत, त्यातील सर्वाधिक पदं आहेत स्टाफ नर्स म्हणजे GNM साठी, ज्याच्यासाठी 131 जागा आलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ज्यासाठी 35 जागा आलेल्या आहेत। आणि अशा मिळून तुमच्याकडे टोटल संवर्ग इथे बघू शकतात 30 संवर्ग आहेत यामध्ये। त्यानंतर सर्वाधिक जागा आहेत लिपिक टंकलेखक, टायपिंग असेल तर तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, इथे तुम्हाला 135 जागा आलेल्या आहेत। त्यानंतर आहे 51 जागा आहे आरोग्य कर्मचारी हिवतापसाठी आहे 51 जागा। त्यानंतर 38 जागा आहे ANM साठी, नर्स मिडवाईफसाठी 38 जागा आलेल्या आहेत। आणि बाकी 58 जागा इथे तुम्ही पाहू शकतात लेखालिपिकसाठी। त्यानंतर 28 आणि 29 जागा कक्षसेवा म्हणजे आया असते ती आणि वॉर्ड बॉयसाठी, म्हणजे हे गट ड चे पद आहेत, आया वगैरे जे पद असतात। बाकी सर्व गट क चे आहेत, त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकतात की इथे तुम्हाला आवेदन करण्याची दिनांक दिले, जे मी तुला ऑलरेडी सांगितलेलं आहे। त्यानंतर आता आपण बघूया इथे आवेदन शुल्क किती आहे। तर आकारण्यात येणारे शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, जे महाराष्ट्रामध्ये इथे प्रत्येक खूप वर्षापासून चाललेलं आहे, हीच तीच फी आहे। 900 रुपये मागासवर्ग किंवा अन्य गटात जे मुलं असतील त्यांच्यासाठी। तर स्टाफ नर्सची जी पोस्ट मी तुम्हाला बोललो होतो GNM गट क, वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400 याच्या तुम्ही जागा पाहू शकतात। खुल्या प्रवर्गासाठी आहेत सर्वसाधारण 15, महिलासाठी आहेत 14, माजी सैनिक आणि असे इथून मिळून तुम्हाला इथे जागा बघू शकतात। EW साठी आहेत 4, महिलांसाठी पण 4 आणि इथे तुम्हाला इतर मागासवर्ग आणि SC-BC जर देखील तुम्हाला इथे आरक्षण मिळते आहे, बघू शकता। सार्वजनिक शैक्षणिक मागासवर्ग इथे तुम्हाला SC-BCचं आरक्षण आहे, चांगली गोष्ट आहे। आता ह्याच्यासाठी तुमची पात्रता असणार आहे, तुमचा आधी HSC उत्तीर्ण असणार पाहिजे आणि जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची तुमच्याकडे पदविका असणे खूप गरजेचं आहे। परिचारिका म्हणून शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयात संबंधित विषयातील किमान 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स मागितला आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक इथं आहेच, त्यामुळे। त्यानंतर आहे लिपिक टंकलेखक, गट क श्रेणी आहे 19,900 ते 63,200। आता लिपिक टंकलेखकसाठी तुमच्या जागा आहेत 135, ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 44, EWS आणि SC-BC 14 OBC 25 आणि बाकीच्या असतील जे तुमचे SC आणि STच्या 10 आणि 12 असे मिळून तुमचे एकूण 135 जागा आहेत। त्यानंतर आहे त्यानंतर आहे लेखालिपिकसाठी पण तुमची जागा आहे टोटल 58, खुला प्रवर्ग 19, EWS आणि SC-BC 6 आणि OBC 7। त्यानंतर हे बघा कक्षसेवा आया असेल गट ड मध्ये 15,000 ते 47,700 पर्यंत तेवढा तुम्हाला पेमेंट मिळतो। इथे तुमच्या खुल्या प्रवर्गासाठी जागा नाही आहेत, इथे तुम्हाला EWS आणि SC-BC आणि OBC आणि इतर ज्या SC आणि ST असेल त्यांच्यासाठी जागा आहे। हे तुम्ही एकदा चेक करा, जिथे ओपन जागा नाही, तुमच्याकडे ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकत नाही। त्यानंतर आहे कक्षसेवक म्हणजे वॉर्ड बॉय, यासाठी देखील सेम सॅलरी असणार आहे। इथे खुल्यासाठी फक्त 4 जागा आहेत, 3 जागा आहेत सर्वसाधारण म्हणून, आणि माजी सैनिकसाठी 1 जागा आणि EWS 3, SC-BC 3 आणि OBC साठी 6 जागा आहेत। यासाठी पण तुम्हाला SSC उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगायचं विचारलो की लिपिक टंकलेखकसाठी तुमच्याकडे कोणती पात्रता असणे गरजेचं आहे। तर लिपिक टंकलेखकसाठी तुमच्याकडे
विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे आणि मराठी टंकलेखाचा 30 शब्द आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट इथे लिहिलं आहे, म्हणजे ते दोन्ही प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा एका प्रमाणपत्रावर दोन्ही तुमचं इंग्लिश आणि मराठी टायपिंग झालेलं गरजेचं आहे. MPSC तुम्ही बघतो की आपण मराठी असेल तरी आपण 2 वर्षाने इंग्लिशचं देऊ शकतो, पण इथे नाही, तुमच्याकडे दोन्ही सर्टिफिकेट असणं बंधनकारकच आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, त्यांना देखील व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच नवीन नवीन जाहिराती घेऊन येत आहोत आपल्या चॅनलवर आणि तुमचं सहकार्य असंच लाभो. धन्यवाद.